राम राम नमस्कार. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे मोहरीची भाजी. मोहरीची भाजी आता खुडून घेतली मी, अशी बारीक बारीक खुडून घ्यायची. हे बघा बघा अशी खुडून घेतली. आज बनवणार आहे मी मोहरीची भाजी. आता ही मोहरीची भाजी आहे ना, आपल्याला ना काय करायचे, धुवून घ्यायची. ही अशी धुवून घ्यायची मोहरीची भाजी. आपल्याला माझी जर रेसिपी आवडत असेल, आता इथं ना आपण काय केलं, मिरच्या घेतल्या, लसूण घेतलाय आणि शेंगदाण्याचं कूट घेतलंय. आता ही आपण भाजी काय करणार आहे, आता ही आपण भाजी शिजवायला ठेवणार. आता याला शिजून घ्यायची पाण्यामध्ये चांगली. शिजून घ्यायची. शिजली का बघायची, अशी दाबून बघायची. शिजल्यावर आता हिनं इथं आता इथे लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेते. अशी कुटून घ्या किंवा तुम्ही मिक्सरमध्ये काढून घ्या. आता ही अशी शिजली का बघायची. इथं शिजली आहे. आता याला ना मी काय करणार आहे, पाणी काढून घ्यायचं, अशी पिळून घ्यायची. एकच जोडी आणली होती, त्याची ना खूप थोडी भाजी झाली. मला वाटलं कोणी खातं का नाही, आमच्या घरामध्ये कोणी खात नाही ना, मग म्हटलं जास्त होती का काय म्हणून 2 जोड्या नाही आणल्या. ही 5 रुपयाला जोडी होती. 5 रुपयाची एकच जोडी आणली, पण त्याची एवढीच भाजी झाली. त्याच्यामध्ये ना थोडीशी खराब पण निघाली ना, तर ती खूपच थोडी झाली आहे. आता ही मी पिळून पाणी घेऊन याचा गोळा मोकळा करून घेतला. इथं तेल टाकलं आहे. तेल गरम झालं का आता आपल्याला ना ती हिरवी मिरची आणि लसूण मी कुटून घेतला होता ना, ते टाकायचं ह्याच्यामध्ये. आता याला ना आपल्याला ना परतून घ्यायचं. हिरवी मिरची आणि लसूण टाकलंय ना, त्याला ना परतून घ्यायचं. थोडंसं असं परतून घ्यायचं. मैत्रिणींनो, माझी जर रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आता मी याच्यात टाकणार आहे मीठ. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं, मिरची वगैरे सगळं तुम्हाला जेवढं तिखट आणि खरट लागेल तेवढं टाकत जा तुम्ही. आता मी टाकली भाजी. आता ही भाजी टाकली. आता आपल्याला ह्याला ना परतून घ्यायचं. असं परतून घ्यायचं. खूप छान लागते भाजी ही. आणून बघा, करून बघा. आता याच्यात ना मी ना टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट झाला आता आपलं टाकून, आणि असं चांगलं छान परतून घ्यायची. परत बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर घ्यायची परतून, आणि 1-2 मिनटं तशीच राहू द्यायची. परतून झाल्यावर 1-2 मिनटं ना आपल्याला ना गॅसवरच राहू द्यायची. आणि थोडंसा नॉर्मल पाण्याचा शितोडा द्यायचा वरून. मी दिला आहे पाण्याचा शितोडा वरून, तुम्ही पण द्या पाण्याचा शितोडा नॉर्मल. बघा इथं भाजी आपली रेडी झाली. मोहरीची भाजी खूप छान झाली, इतकी चवदार झाली. अशी करून बघा तुम्ही आणि खा, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली कशी नाही तर.